श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण आहोत अध्याय 12वा, नरहरी गृहत्याग काशी क्षेत्री संन्यास ग्रह। तर बघा, त्यांच्या माताने त्यांना बोललं होतं की तुम्ही जरी देव अवतार असले तरी आमचे पुत्र आहात आणि माता पिता असल्यामुळे आम्हाला तुमची काळजी लागूनच राहणार आहे, तर अधूनमधून तुम्ही आम्हाला दर्शन देत राहा। आता त्याच्या पुढचं मी वाचते मित्रांनो। नरहरी म्हणाले, तुमची भावना मी जाणतो, म्हणून तुम्ही ज्या ज्या वेळी माझे स्मरण कराल त्या त्यावेळी तुम्हाला भेटण्यासाठी मी येईल। तुम्ही सुखात आनंदात जगाल। मी तुम्हाला 30 वर्षांनी पुन्हा येऊन भेटेन। नरहरींनी जाता जाता त्यांच्या माता पितांना सांगितलं की जेव्हा तुम्ही माझं स्मरण कराल, जेव्हा तुम्हाला माझी आवश्यकता असेल, जेव्हा तुम्हाला माझी गरज लागेल, तेव्हा तुम्ही फक्त मला स्मरण केलात तर मी तुमच्यासमोर उभा राहीन। आणि त्या व्यतिरिक्त आता यानंतर 30 वर्षांनी मी पुन्हा एकदा तुम्हाला येऊन भेटेन। आता मला निरोप द्या, मी बद्रिका वनात जाणार आहे। नरहरी ग्राम सोडून निघाले तेव्हा अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी आले। माधव आणि अंबा त्यांना निरोप देण्यासाठी नगरवेशीपर्यंत गेले। नरहरींनी त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेयाच्या रूपामध्ये दर्शन दिले। शेवटी ते नरहरी जे होते ते श्रीपाद श्रीवल्लभच होते आणि श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे आपले दत्तगुरू। तर जाता जाता त्यांनी त्यांच्या माता पित्यांना ह्या दोन्ही रूपामध्ये दर्शन दिले। तेव्हा दोघांनाही धन्य धन्य वाटले। नरहरी आधी काशीला गेले, तिथे विश्वनाथाचे दर्शन घेतले। काही काळ तेथे राहिले। तिथे कृष्णा सरस्वती नामक एक वयोवृद्ध तपोवृद्ध यती राहत होते। नरहरी हे महात्मा आहेत हे त्यांच्या लक्षात आले। हे काशीतील यतींना आणि द्विजांना म्हणाले, नरहरी लहान असले तरी पराकोटीचे ज्ञानी व महातपस्वी आहे। जगाने वंदन करावे अशा योग्यतेचे ते आहेत। कलियुगात संन्यास धर्माचा लोप झाला आहे, त्यामुळे त्यांनी संन्यास दीक्षा घेतली। तर संन्यास परंपरा उजळून निघेल। ते गुरुपदाचे अधिकारी आहेत, लोकांना अनुग्रह देण्यास समर्थ आहेत। ते लोकांना पावन करतील आणि पाखंड्यांची तोंडे बंद करतील। हा विचार सर्वांना पटला। मग काशीतील शास्त्री, पंडित, तपस्वी, यती यांनी नरहरीची भेट घेतली व म्हणाले, सध्या संन्यास घेणे निषिद्ध मानतात। लोक संन्याशांवर टीका करतात, हे कुठेतरी थांबले पाहिजे। म्हणून तुम्ही संन्यास दीक्षा देऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा। संन्यासाश्रमास पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्या। त्यांची विनंती मान्य करून नरहरींनी कृष्ण सरस्वतीकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली। नरहरी नृसिंह सरस्वती झाले। म्हणजे जे त्यांचं जे घरचं नाव होतं नरहरी, हे त्यांना त्यांच्या आईवडिलांनी दिलेलं होतं, पण ते विद्वान होते, त्यांची बुद्धी अतिशय तीक्ष्ण होते आणि त्यांच्यामध्ये ते सगळे गुण होते जे देवांमध्ये असतात। त्यामुळे जिथे जिथे ते गेले त्यांना लोकांनी ओळखलं की हे कोणी साधारण पुरुष नाही आहे, ते कोणीतरी महान विद्वान देवरूपच आहेत। तर जिथे जे काशीला गेल्यानंतर तिथे जे ऋषी होते ते त्यांना ओळखलं की हा जरी वयाने लहान असला तरीही हा कोणीतरी मोठा योगी पुरुष आहे। तर त्यांनी त्यांना बोललं आणि की तुम्ही संन्यास दीक्षा घ्या आणि संन्यास परंपरेला तुम्ही पुन्हा एकदा प्रतिष्ठा मिळवून द्या। तर जेव्हा त्यांनी संन्यास दीक्षा घेतली तेव्हा त्यांना नरहरी या नावापासून नृसिंह सरस्वती हे नाव मिळाले। म्हणजे त्यांना ती दीक्षा दिल्याच्या नंतर ते नृसिंह सरस्वती म्हणून ओळखले जाऊ लागले। ते ऐकून नामधारकांनी विचारले, नरहरी हे दत्तांचे अवतार आणि स्वतः जगद्गुरु महात्म्य अबाधित ठेवले आणि स्वतः जगद्गुरु असूनही त्यांनी गुरु का केले? कारण की जे नरहरी होते ते साक्षात दत्तगुरु होते। तरीही त्यांनी त्यांच्या ज्या गुरुकडनं ज्यांनी त्यांना संन्यास दीक्षा दिली, कृष्ण सरस्वती हे यांना त्यांनी गुरु बनवले। आणि का केलं असेल त्यांनी असं? कारण की ते साक्षात जगद्गुरु आहेत, ते स्वतः दत्तगुरु होते, परंतु त्यांनी कृष्ण सरस्वती यांना आपले गुरु बनवले, यांच्याकडनं त्यांनी दीक्षा घेतली। का केलं असेल असे? कृष्ण सरस्वतींची गुरु परंपरा काय आहे? सिद्ध म्हणाले, श्रीकृष्ण जगत चालक असून सांदीपणी गुरु करून त्यांनी गुरुपदाचे गुरु परंपरेचे महात्म्य अबाधित ठेवले। ते स्वयं जरी गुरु असले तरीही पण ते दत्तगुरु आहेत हे इतरांना माहिती नव्हतं। मग परंतु ते संन्यास परंपरेला त्यांना पुढे प्राधान्य द्यायचं होतं, तर त्यांनी
प्रथम गुरुला महत्त्व दिलं, की इथून पुढे म्हणजे गुरु काय आहे, गुरुचा महिमा काय आहे हे सगळं जगाला कळावं. म्हणून त्यांनी आपल्या स्वतःला पहिले एक गुरु बनवले आणि त्यानंतर त्यांनी दीक्षा घेतली आणि तिथून पुढे गुरु परंपरा चालू झाली. त्यांनी गुरुपदाचे व गुरु परंपरेचे महात्म्य अबाधित ठेवले. नरहरींनी तेच केले. त्यांच्या परंपरेचे मूळ गुरु शंकर, त्यांचे शिष्य विष्णू, त्यांचे शिष्य ब्रह्मदेव, या क्रमाने वशिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुक्र, गौड पदाचार्य, गोविंदाचार्य, शंकराचार्य, विश्वरूपाचार्य, ज्ञानबोधगिरी, सिद्धगिरी, ईश्वरतीर्थ, नृसिंहतीर्थ, विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारतीतीर्थ, मलयानंद, देवती सरस्वती, या देवेंद्र सरस्वती व कृष्ण सरस्वती अशी गुरु शिष्य परंपरा आहे. संन्यास घेतल्यानंतर श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी काशीमध्ये ज्ञानदानाचे महान कार्य केले. लोकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले व शिष्यांसह तीर्थयात्रा करत ते प्रयागास गेले. तिथे माधव नामक ब्राह्मणांनी त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. आत्ताच्या व्हिडिओत फक्त इतकंच. आपला 12वा अध्याय इथे संपलेला आहे मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओत.